रत्नागिरी डॉक्टर नाना माईकर फाउंडेशन मालगुण रत्नागिरी दोस्ती गावकरी दोन्ही संघांना पहिला पुकार पुढील सामन्यासाठी पहिली चढाई पाहायला मिळते आपल्या सोळजाई देऊळ संघाकडून सागर सावंत दुसऱ्या मग 06 या ठिकाणी पहिला गडी बाद करा उमेश मापुसकर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। उमेश मापुसकर साहेब त्या ठिकाणी सावंत होता चढाईसाठी सज्ज झाला होता सोळजाई देऊळ संघाकडून पहिल्या चढाईमध्ये इजार स्पष्ट केलाय काल काही खेळ संघानं आता मात्र त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज असेल खेळ संघाचा हा एक चढाईवीर पाहूया कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी चढाई करतोय देऊळ संघाच्या मैदानामध्ये या ठिकाणी गडी जर बाद केला तर नक्कीच मापुसकर साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। पाहूया पहिली चढाई होती खेळ संघाची आता मध्ये दुसरं मग 12 सोळजाई देऊळ संघाचा हा एक चढाई पाहूया कोणती भूमिका करेल आपल्या संघासाठी तर पहिल्या चढाईसाठी पहिल्या टच पॉइंट साठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय नक्कीच या ठिकाणी मेहनत करायची आहे किंवा पॉईंट घ्यावा लागेल। सोळजाई देऊळ संघाला स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 0-1 आपल्याला पाहायला मिळतोय 1-0 या ठिकाणी नक्कीच खेळ संघाने आपला श्रीगणेश केलाय तर दुसऱ्या बाजूला सोळजाई देऊळ संघाला श्रीगणेश अजून अपेक्षा आहे जसं मग 12 याच्याकडून आता मात्र सेफ चढाई म्हणावी लागेल पण एकदा चढाईसाठी सज्ज असेल पाहायला मिळेल आपल्याला दुसऱ्या मग 6 त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झालाय पारस केराडे पाहूया पारस केराडे टच पॉइंट घेऊन 500 रुपये आपल्या नावाची करणार का तर त्या ठिकाणी पारस केराडे सुंदर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी नक्की त्या ठिकाणी पारस केराडे आणि आपलं नाव कन्फर्म केलंय 500 रुपयाच्या पारितोषिकावरती पारस केराडे दुसरं मग 11 चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती भूमिका करेल आपल्या संघासाठी कोणासाठी बनेल पकरा नक्की त्या ठिकाणी टच पॉइंट घ्यायचा होता मला थोडासा प्रयत्न फसलाय सोळजाई देऊळ संघाचा दुसरी क्रमांक 11 याचा आता मात्र पुढे सेफ चढाई म्हणावी लागेल पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया आता मात्र हा एक चढाई होणार दुसरी क्रमांक 1 पाहायला मिळते आपला अथर्व धुमाळ खेळ संघाकडून भरणे खेळ संघाचा हा एक चढाईवीर अथर्व धुमाळ पाहूया कोणती भूमिका बजावतो आपल्या संघासाठी आपल्या डाव्या कोपऱ्यामध्ये खेळत असताना अथर्व खोलवर चढाई पाहायला मिळते पुन्हा टॅकल करायचं होतं सोळजाई देऊळ संघाला अति घाई संकटात नाही नक्की त्या ठिकाणी संकटात घेऊन गेले कोणाला सोळजाई देऊळ संघाला पुण्याला दुसरं मग 11 पाहायला मिळेल आपल्याला पुण्याला चढाईसाठी सज्ज असेल खेळ संघाचा खेळाडू म्हणावा लागेल पाहूया कोणती भूमिका बजावतोय आता मात्र दुसरं मग 1 अथर्व धुमाळ चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती भूमिका करतो आपल्या संघासाठी खेळ चढाई करताना त्या ठिकाणी सुपर टॅकलचा प्रयत्न केला गेला तर प्रयत्न असफल ठरतोय दुसरं मग 3 आविष्कार पालकर याच्यावरती अटॅक केला गेला आविष्कार पालकर मैदानावर आता माझा शेवटचा खेळाडू असेल पाहायला मिळेल आपल्याला सोळजाई देऊळ संघाचा तर ज्या पद्धतीने सोळजाई देऊळ संघाला ओळखलं जातं की इथे कामगिरी सोळजाई देऊळ संघ या हातकंब्या गावामध्ये करणार का आता दुसरं मग 1 पाहायला मिळतं आपला रणजित गोताड चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया रणजित गोताड कोणती भूमिका बजावेल रणजित गोताड कमालीची कामगिरी करतोय आपल्या संघासाठी काही का होईना पॉलन टाळलाय रणजित गोताड यानं आता मध्ये पुढे चढाईसाठी सज्ज असेल पाहायला मिळेल या ठिकाणी तो पहिला टच पॉइंट घेत होता पारस केराडे याने याचं 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय सामना संपल्याच्या नंतर पारितोषिक घेऊन जायचं आता मध्ये दुसरं मग 06 पाहायला मिळाले आपल्या सागर सावंत काही कामगिरी केली खराब कामगिरी राहिले आतापर्यंत सागर सावंतची कमबॅक करेल का सागर सावंत तर पूर्णपणे भरोसा आहे सागर सावंत वरती नक्कीच या ठिकाणी सागर सावंत या ठिकाणी सलग 3 खेळाडू बाद जर केले ते सन्माननीय उमेश्वर मापुसकर साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल नक्कीच पुण्याला चढाईसाठी सज्ज झालाय तसे मग 1 पाहायला मिळतं आपल्याला अथर्व धुमाळ कामगिरी केले आपल्या भरणे खेळ संघासाठी अथर्व धुमाळनं तिथे कामगिरी कायमस्वरूपी ठेवेल का सोळजाई देऊळ वरती वर्चस्व राखेल का बरं आता मध्ये टॅकल करायचं होतं अथर्व धुमाळला काय सुंदर डिफेन्स काम करतोय कारण ज्या ज्या वेळेला मित्रांनो एकीचं फळ मिळतं फळ नक्कीच गाडीवर एकत्र आपण येतो त्यावेळेला मात्र फळ मात्र सुंदर मिळतं प्रेसिडेंट मापुसकर आमच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल पुन्हा एकदा दुसरं मग 3 पाहायला मिळतं आपल्या चढाईसाठी सज्ज झालाय आविष्कार पालकर नक्कीच मोठा खेळाडू आहे सोळजाई देऊळ संघाचा मोठी कामगिरी करायची आविष्कार पालकरला खोलवर चढाई पाहायला मिळाली होती आविष्कार पालकर याच्याकडून आता मात्र बोनस दिला गेला नाही तर पॉईंटला दावा केला गेला नक्कीच कौतुक करावं लागेल खेळ संघाला दुसरं मग 13 होता त्या ठिकाणी स्वतः
कबूल केलंय की मी बाद झालोय. 1 पॉईंट दिला तो चौदाई देऊळी संघाला. आविष्कार पालकर आता यशस्वी झालाय. पुन्हा दुसरा मग 6 पाला पारस केराडे अटॅक केला गेला. दुसरा मग 12 याच्यावरती त्या ठिकाणी सूरज शिंदे होता. सूरज शिंदे खरोखर त्यांनी कोकणा शोधात अटॅक केला गेला. सूरज शिंदे मैदानाच्या बाहेर. आता मला दुसरा मग ती पुन्हा आविष्कार पालकर मागच्या सणामध्ये सुंदर कामगिरी केली होती. 1 टच पॉईंट घेतला होता. तोच आविष्कार पालकर मैदानामध्ये दाखल झालाय. पाहूया कोणती भूमिका करेल आविष्कार पालकर. दुसरे मग 3 पाहायला मिळतो आपल्याला. पाहूया मेहनत करायची आहे आविष्कार पालकरला. तर विचार जर केला गेला 11-3 म्हणजे जवळजवळ 8 गुणांची आघाडी आहे भरणेखेड संघाकडे. आता मध्ये टॅकल केलं गेलं आविष्कार पालकर. पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल. आता मध्ये पाहूया दुसरे क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतो अस्तरमय धुमाळ काळकाई भरणेखेड संघाकडून. आणि नक्कीच मित्रांनो या ठिकाणी आमचे गुरुवर्य आणि मिरजोळे गावचे पोलीस पाटील सन्माननीय रजनीकांतजी पडवे सर. तर मित्रांनो एक काळ असा होता की 2024 आपण जर विचार जर केला गेला 23 जानेवारी 2024 आमच्या आई साहेब आमच्यापासून दूर झाल्या. त्यावेळी एक कुठेतरी असताना खरोखर एक मायेचा हात आमच्या पाठीवरती ठेवला गेला. ते रजनीकांतजी पडवे सर असतील, मायासाठी टांगे असतील. आणि खरोखर तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मागच्या महिन्यामध्ये झालेली महाराष्ट्र राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा कालिका मंदिर मिरजोळे येथे झालेली महाराष्ट्र राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा कुमारगड. आणि या स्पर्धेसाठी सलग 3 दिवस एक समालोचनाची आम्हाला संधी मिळाली होती. खरोखर पंडित सर आपल्या मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या वेळवंड गावातील एक छोट्या कलाकाराला आपण संधी दिली. खरोखर आपल्या मनापासून आभार असतील. पुन्हा एकदा सामन्याकडे होतोय. सामना रंगतोय. सोळजाई देवरुख वर्सेस काळकाई क्रीडा मंडळ भरणेखेड. आता मला दुसरा मग 6 पाहायला मिळतात पारस केराडे चढाईसाठी सज्ज झाला होता. पाहूया कोणती भूमिका संघाकडे. आता माझा दुसरा क्रमांक 1 पाहायला मिळेल आपल्याला रणजित गोताड. कोणती भूमिका करणार. सेफ चढाई केली रणजित गोताडने. आता माझा थर्ड रेड क्रमांक 8 मेहनत करायची सुमित राठोड. पाहूया पॉइंट घ्यावा लागेल. जर पॉइंट घेतला तर आपण सुमित राठोड पॉइंट घेतला गेला. डावा केला जातो. सुमित राठोडला बाद केलं कोणाला. दुसरे क्रमांक 11 मैदानाच्या बाहेर सार्थक दामुष्टे मैदानाच्या बाहेर गेला. जे काही करायचं होतं ते सुमित राठोडला करायचं होतं. मात्र चूक करून बसला त्या ठिकाणी सार्थक दामुष्टे. पुन्हा एकदा बरोबर चढाई पाहायला मिळाली. दुसरा क्रमांक 11 पाहायला मिळेल. चढाईसाठी सज्ज झालाय त्या ठिकाणी देवेश माईन पाहायला मिळतो आपल्याला. टच पॉईंट घेतल्याचा दावा केला होता. देवेश माईन लॉबी मध्ये गेला. नक्की तरी कोकण रसिकाला बाद केलं गेलंय त्या ठिकाणी. दुसरी क्रमांक 1 अथर्व धुमाळ मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल आपल्याला. आता मध्ये खेळ संघाकडून दुसरी क्रमांक 6 वारंवार चढाई करताना पाहायला मिळतोय. पारस केराडे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका करेल आपल्या संघासाठी. तर आतापर्यंत विचार जर केला गेला पहिल्या हाफमध्ये सुंदर खेळ दाखवलाय पारस केराडेनं. हीच भूमिका करेल का पारस केराडे. आता मात्र सोलजाई देवरुख संघ थोडासा कमबॅक करेल का. तर ताकद आहे सोलजाई देवरुख संघाकडे. ओळख आहे सोलजाई देवरुख संघाची. नामवंत संघ आहे. भरणेखेड संघ हा सुद्धा नामवंत आहे. आता मला दुसरा क्रमांक 11 पाहायला मिळेल आपल्याला. देवेश माईन चढाईसाठी सज्ज झालाय. देवेश माईन या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी देवेश माईनसाठी 2-2 ची साखळी सजवली जाते. देवेश माईन पुन्हा एकदा मैदानात दाखल झालाय. आता मध्ये हा एक खेळाडू भरणेखेड संघाचा दुसरा क्रमांक 8 पाहायला मिळेल आपल्याला सुमित राठोड. मागच्या चढाईमध्ये सुंदर कामगिरी केली होती. थर्ड साठी आला होता. त्यानंतर अटॅक केला गेला सार्थक दामुष्टेवरती. आता मध्ये ती भूमिका करेल का पाहायला मिळेल आपल्याला. पुन्हा सर त्या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला सुमित राठोड दुसरा क्रमांक 8 चढाईसाठी सज्ज झालाय. आता मात्र दुसरे क्रमांक 12 चढाईसाठी सज्ज झाले. सूरज शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी. या ठिकाणी थोडीशी मगाशी चूक झाली होती. पारितोषिक या पद्धतीने लावलं गेलंय. जर पहिला गडी बाद केला तर उमेश शेठ मापुसकर साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं. या ठिकाणी त्या ठिकाणी कालकाई क्रीडा मंडळाचा पारस केराडे याला हे बक्षीस लागू झालंय. त्यानंतर दुसरं बक्षीस असेल तर सलग एका चढाईमध्ये 3 गडी बाद केला. उमेश मापुसकर साहेबांकडून 1500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्यानंतर आपण एका चढाईमध्ये 4 गडी जर बाद केला गेलात तर 2000 रुपये पारितोषिक दिलं जाईल. जर एका चढाईमध्ये 5 गडी बाद केलात तर उमेश शेठ मापुसकर साहेबांकडून 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. याची दोन्ही संघांना नोंद असू द्या. आता मात्र दुसरा क्रमांक 11 चढाईसाठी सज्ज असेल. देवेश माईन चढाईसाठी सज्ज झालाय.
देवेश माईक पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये दाखल झाला, मैदान दाखल झाला. जसं मग नाही चढाईसाठी सज्ज असेल सूरज राठोड पाहायला मिळतो आपल्याला. भरणे खेड संघाचा हा एक चढाईवीर म्हणावे लागेल आपल्याला. नक्कीच या ठिकाणी मोठा खेळाडू आहे भरणे खेड संघाचा. तर या अगोदरच्या सामन्यामध्ये सुंदर कामगिरी केली भरणे खेड संघानं. आता मला दुसरे मग तीन आविष्कार पालकर पाहायला मिळतो आपल्याला. एका मोठा खेळाडू आहे सोळजाई देवरुख संघाचा. मोठी कामगिरी करायची आविष्कार पालकरला. नक्कीच त्या ठिकाणी मेहनत करायची आविष्कार. बोनस गुण आहे, दोनची साखळी सजवली जाते. पाण्याकडे प्रयत्न तर काय जंप मारले आविष्कार पालकरनी. कारण ज्या पद्धतीने आविष्कार पालकरला ओळखलं जातंय थोडासा आता मात्र मैदानावर दाखल झालाय आविष्कार पालकर. नक्कीच कोर्टाचा विचार जर केला गेला 13-7 जवळजवळ 6 गुणांची आघाडी भरणे खेड संघाकडे. आता दुसरे मग 14 प्रफुल्ल पवार आपल्याला चढाईसाठी सज्ज झाले पाहायला मिळतंय. प्रफुल्ल पवार कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी. प्रफुल्ल पवार नक्कीच एक मोठा खेळाडू आहे, मोठी कामगिरी करायची आहे प्रफुल्ल पवारला. विचार जर केला खेड संघाचा फक्त 3 खेळाडू मैदान दाखल आहे. सोपडेकला वाहन असेल. पुन्हा एकदा आविष्कार पालकर पाहायला मिळेल आपल्याला. मागच्या चढाईमध्ये सुंदर जंप मारून 1 पॉइंट घेतला होता सोळजाई देवरुख संघासाठी. तोच पालकर आविष्कार पालकर आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी. खोलवर चढाई पाहायला मिळतोय. अटॅक केला जातोय कोकणारक्षकावरती आविष्कार पालकर याच्याकडून. आता मध्ये टॅकल केलं गेलं तर टॅकलचे 2 पॉइंट्स दिले जातील खेड संघाला. हो या खेड संघ कोणती भूमिका कोण आहे तीच कामगिरी आविष्कार पालकर. नाम तो सुना ही होता. सोळजाई देवरुख संघासाठी काय कामगिरी करतोय, काय कमबॅक करतोय. 2 पॉइंट्स दिले गेले. काय सुंदर कामगिरी आविष्कार पालकर सोळजाई देवरुख संघासाठी. आता मात्र शेवटचा खेळ थर्ड रेड आहे. दुसरा मग 13 पाया मिळाला. सोहम शिंदे चढाईसाठी सज्ज झालाय. टच पॉइंट घ्यायचा आहे सोहमला. जे काही करायचं ते सोहमला करायचंय. सोळजाई देवरुख आता मात्र चूक करून बसेल का. आविष्कार पालकर अटॅक केला जातोय नक्कीच सोहम शिंदे करून. आता टॅकल केलं गेलं त्या ठिकाणी. दुसरा मग 11 होता मला वाटतं सार्थक दामुष्टे त्या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. सार्थक दामुष्टे सुंदर कामगिरी केली. सार्थक दामुष्टेनं टॅकल केलं गेलं. संघावर अडतोय 1+2 पॉइंट टोटल 3 पॉइंट्स. आता जर विचार केला 13-12 12-13 13-12 13-12 एका गुणाची आघाडी फक्त खेड संघाकडे. कारण नक्कीच या अगोदर विचार जर केला गेला तर 6 गुणांची आघाडी होती खेड संघाकडे. ही आघाडी बिघाडी करून सोडली खेड संघानं. पुन्हा एकदा आता मध्ये टॅकल केलं जातंय खेड संघाकडून. 1 पॉइंट मिळतोय खेड संघाला. पुन्हा एकदा स्कोरचा विचार केला 14-12 12-14 14-12 14-12. आता माझा हाफ टाइम झालाय. हाफ टाइम नंतर विचार जर केला गेला 14-12 14 गुण खेड संघ तर 12 गुण असतील पाहायला मिळतात सोळजाई देवरुख संघ. म्हणजे 2 गुणांची आघाडी आहे. 2 गुणांची आघाडी आहे या ठिकाणी खेड संघाकडे. अथर्व धुमाळ पाहूया हाफ टाइम नंतर पुन्हा एकदा कमबॅक करेल का या ठिकाणी खेड संघ. तसं बघ एक अथर्व धुमाळ अथर्व धुमाळ चढाईसाठी सज्ज झाला होता. आता मात्र जर्सी क्रमांक 3 पाहायला मिळेल आविष्कार पालकर. काही सामन्यामध्ये कमबॅक केलाय नक्कीच या ठिकाणी. सोळजाई देवरुख संघाला कमबॅक करून दिले. तोच हा स्टार रेड म्हणावा लागेल सोळजाई देवरुख संघाचा आविष्कार पालकर. पाहूया आता मात्र कोणती भूमिका बजावणार. कारण 2 गुणांची आघाडी आहे समोरच्या संघाकडे. समोरचा संघ सुद्धा बलाढ्य संघ आहे. ही बलाढ्य ही आघाडी बिघाडी करून सोडेल का आविष्कार पालकर. पाहूया कोणती भूमिका करतोय. आता मला टॅकल केलं गेलंय. धाव लावला गेला. 13 होता सोहम शिंदे भूतीबाई जकडून ठेवले गेले आविष्कार पालकर. आविष्कार पालकर पाहायला मिळेल आपल्याला. आविष्कार पालकर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आता मात्र चढाईसाठी सज्ज झाले पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा त्याच्याकडून ठेवलं जात आहे. त्याची क्रमांक 11 त्याला 7 मिळाले. त्याची क्रमांक 06 याची त्या ठिकाणी होता पाहायला गेलं तर देवेश सार्थक दामुष्टे आणि सागर सावंत पाहायला मिळेल आपल्याला. त्याचं मग 11 चढाईसाठी सज्ज असेल त्या ठिकाणी देवेश माई चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. आणि नक्कीच या ठिकाणी उद्याचा दिवस अंतिम दिवस आहे. आणि अंतिम दिवसामध्ये बरोबर रात्री 8 वाजता 2 सेमीफायनल सामने आणि 2 फायनल सामने. म्हणजे एका पंचक्रोशीचा फायनल सामना असेल तर दुसऱ्या बाजूला एका जिल्ह्याचा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पण उद्याच्या दिवसामध्ये टोटल 4 सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता मला थोडासा रेडर सिल्पॉट झाला होता. पुन्हा एकदा आविष्कार पालकर चढाईसाठी सज्ज झालाय. मागच्या चढाईमध्ये टॅकल केलं गेलं होतं आविष्कार पालकरला.
आविष्कार पालकर पाहूया कोणती भूमिका बजावतो आपल्या संघासाठी खोलवर लढाई करत असताना बोनस गुण आहे. आता मात्र पॉईंट घेतला आविष्कार पालकरनं. काय कमबॅक करतोय सोडल्या देऊळ संघासाठी. अटॅक केला गेला क्रमांक 1 अथर्व धुमाळवरती. अथर्व धुमाळ मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. आता क्रमांक 8 सुमित राठोड पाहूया कोणती भूमिका बजावेल. जवळ विचार जर केला गेला खेड संघाचा तर 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. खेड संघाचे खेड संघ हा एक नामवंत संघ आहे. त्या बाजूला दुसऱ्या बाजूला सोळे देऊळ हा सुद्धा एक नामवंत संघ आहे. नक्की तरीके आविष्कार पालकर वारंवार चढाई करतो आपल्या संघासाठी आणि पाहूया कोणती भूमिका करेल आपल्या संघासाठी. तर आविष्कार पालकरवरती डाव लावला गेलाय सोळजाई देऊळ संघाकडून. दोन्ही संघ तुळेबळ संघ पाहूया कोण पुकारणार होणार भारी. एका बाजूला असेल सोळजाई देऊळ तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर काळकाळी भरणे खेळ. नक्कीच या ठिकाणी आमच्या बाजूला रत्नागिरी तालुका असं जे पंच आहे सन्माननीय सागरजी कैबडे सर यांच्या मार्फत सुद्धा जी नागरिक झाली तालुकास्तरीय स्पर्धा या स्पर्धेसाठी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी समाज संधी मिळाली. धन्यवाद सर. खरोखर तुमच्या आशीर्वादामुळे माझ्या काही छोट्या कलाकाराला अनेक नामवंत संध्या मिळत जातात. अशीच आमच्यावरती कृपादृष्टी राहू द्या. पुन्हा एकदा सामन्याकडे होतोय. सामना होतो एका बाजूला सोळजाई देऊळ तर दुसऱ्या बाजूला काही क्रीडा मंडळ भरणे खेळ. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल. दुसऱ्या मागे 3 पाहायला मिळतो आविष्कार पालकर. खरोखरच काय कामगिरी केले आविष्कार पालकरनी. तर विचार जर केला स्कोअर कार्डचा विचार जर केला गेला इक्वल चाललाय सामना 15-15 काही सामना रंगतोय आणि नक्कीच त्या ठिकाणी पाठी सुद्धा लागू झालेला आहे. या ठिकाणी जर सलग एका चढाईमध्ये 3 गडी बाद केले तर उमेशजी मापुसकर साहेब यांच्याकडून 1500 रुपये. जर एका चढाईमध्ये 4 गडी बाद केला तर 2000 रुपये. जर एका चढाईमध्ये 5 गडी बाद केला तर 3000 रुपये सन्माननीय उमेशजी मापुसकर साहेब यांच्याकडून पाहायला मिळतं. आपल्याला 1 पॉईंट दिला गेलाय सोळजाई देऊळ संघाला. आता मात्र थर्ड रेड आहे. मेहनत करायची आहे. थर्ड रेड क्रमांक 8 पाहायला मिळेल आपल्याला सुमित राठोड कोणती कामगिरी करणार. जे काही करत सुमित राठोड ठेवलं गेलं तरी कधी 11 होता. सार्थक दामुष्टे काय कामगिरी करतोय सोळजाई देऊळ संघासाठी. सार्थक दामुष्टे सज्ज झाले पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. नक्कीच ही स्पर्धा आपण युट्यूबलाही पाहताय. आपल्या वेळोवेळी सिंगपूर युट्यूबर श्यामदादा शीतल आपल्याला यांच्या युट्यूब चॅनल मार्फत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पुढे आविष्कार पालकर चढाईसाठी सज्ज झाले पाहूया. सुपर टॅकल केलं जाईल का आविष्कार पालकरला. आता मला जगवून ठेवायचं होतं. आविष्कार पालकर चूक करून बसलाय का. त्या ठिकाणी 1 पॉईंट दिला गेलाय. 1 पॉईंट दिला जातो आविष्कार पालकर. आता मला शेवटचा खेळ असेल खेड संघाचा. जसं मग 13 पाहायला मिळतो आपल्याला सोहम शिंदे आहे. सोहम शिंदे आपल्या सहकाऱ्यांना मैदानामध्ये दाखल करेल का. तर स्कोर कार्डचा विचार जर केला 18-15 15-18 3 गुणांची आघाडी. आता मात्र सोळजाई देऊळ संघाकडे. सोळजाई देऊळ संघ सुरुवात खराब झाली होती. म्हणजे जो श्रीगणेश असतो तो खराब झाला होता सोळजाई देऊळ संघाचा. पुन्हा कमबॅक केलं सोळजाई देऊळ संघानं. खेड संघ हा तितका ताकद संघ आहे. जसं मग 13 खोलवर चढाई करायची होती. जगडवून ठेवलं गेलं. संघ झालाय ऑल आउट. 1+2 पॉइंट्स टोटल 3 पॉइंट्स दिले जातात. स्कोर कार्ड असेल 21-15 म्हणजे 6 गुणांची आघाडी. पुन्हा एकदा काय आघाडी बिघाडी करून सोडेल का खेड संघ. कारण खेड संघाकडे ताकद आहे. नक्कीच मोठमोठे खेळाडू आहेत. तर विचार जर केला अथर्व धुमाळ आहे. सुमित राठोड पारस खेराडे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं सोहम शिंदे आहे. म्हणजे अनेक नामवंत खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतात. कोणती भूमिका बजावणार. आता मात्र शांत संयमी पाहायला मिळतो आपल्याला आविष्कार पालकर. तर अनेक वेळा ज्या वेळेला आम्ही स्पर्धा समावेश झालो होतो त्याच्या वेळेला आपण अनेक वेळा ठिकाणी पाहतो की आपल्या ज्या 30 सेकंदाचा वेळ दिला असतो त्यामध्ये 26 ते 27 सेकंद मैदानात दाखल करायची हीच कामगिरी केलं. जसं मग 6 पाहायला मिळतं आपल्याला पारस खेराडे पारस खेराडे पहिलं पारितोषिक मिळालं होतं 500 रुपयाचं टच पॉइंट साठी. पुन्हा मग 12 विश्रांती दिली गेली. सूरज शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. विश्रांती दिली गेली आविष्कार पालकरला. आविष्कार पालकर खरोखर स्वतःवरती जीवावरती उतार होऊन आपल्या सोळजाई देऊळ संघासाठी त्या ठिकाणी मेहनत करतोय. आता मला ठिकाणी सूरज शिंदे होता. सूरज शिंदे त्या ठिकाणी झगडून ठेवलं गेलं. 1 इंच बळ 20 बळ नक्कीच फळ मिळालं कोणाला तर काय भरले खेळ संघाला 1 पॉइंट मिळतोय. पुन्हा दुसरं मग 6 पाहायला मिळेल आपल्याला पारस खेराडे चढाईसाठी सज्ज झालाय. पारस खेराडे कोणती भूमिका करेल आपल्या संघासाठी. तर पारस खेराडे हा एक असा एक खेळाडू आहे कमबॅक करण्याची ताकद आहे. पारस खेराडे पुन्हा टच पॉईंट दिला जातो. जसं मग 07 मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल आपल्याला तो ओंकार डिंगळकर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. आता मात्र आविष्कार पालकर कोणती भूमिका बजावणार याचा विचार जर केला गेला 21-17 17-21 4 गुणांची आघाडी सोळजाई देऊळ संघाकडे.
ही आघाडी बिगाडी करून सोडणार का पारस केराडे? एकटा जर चालला तर खूप भारी आहे सोनजाई देऊळ संघावरती. मात्र ही सोनजाई देऊळ संघ सुद्धा कमबॅक करण्याची ताकद आहे सोनजाई देऊळ संघाकडे. आविष्कार पालकर एक शांत संयमी खेळी करतोय, शांत झालाय, शांत राहून चालणार नाहीये. सामना मोठा आहे, मोठी कामगिरी करायची आविष्कार पालकरला. आता मला दुसरे मग एक अथर्व धुमाळ चढाईसाठी सज्ज झालाय. बोनस गुण ऑफ आहे. दोन खेळाडू कारण ज्या वेळेला 5 पेक्षा कमी खेळाडू मैदान दाखल असतात त्या वेळेला बोनस गुण ऑफ असतो. पाहूया आता मात्र अथर्व धुमाळ कोणावरती अटॅक केला गेलाय, मात्र सेफ चढाई म्हणावी लागेल. पुन्हा आविष्कार पालकर कारण मागच्या 2 चढाया शांत संयमी खेळल्या होत्या आविष्कार पालकरने. आणि ज्या वेळेला वाद जखमी होतो त्या वेळेला मात्र शिकार करायला विसरत नाही. जखमी केलं गेलं होतं आविष्कार पालकरला. आता तोच आविष्कार पालकर मागच्या 2 चढाया शांत केल्या, शांत झालाय थोडासा, कारण शांत होऊन चालणार नाही आविष्कार पालकरला. सामना मोठा आहे. या सामन्यात आपण विजयी झालात तर पुढच्या सामन्यामध्ये आपण दाखल व्हाल आणि नक्कीच या ठिकाणी टच पॉईंट घेतो. जसं आपण मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल आपल्याला. सूरज राठोडवरती अटॅक केला गेला आविष्कार पालकर कडून. 1 पॉईंट मिळतो सोनजाई देऊळ संघाला. आता मध्ये पुण्याला चढाईसाठी सज्ज झाला. जस क्रमांक 6 पाहायला मिळतो आपल्याला. पारस केराडे वारंवार चढाई करताना पाहायला मिळेल आपल्याला. पारस केराडे सेफ चढाई म्हणावी लागेल. पुन्हा एकदा आविष्कार पालकर. खरोखरच मित्रांनो मी वाघाची उपमा दिली होती आविष्कार पालकरला. तोच आविष्कार पालकर मागच्या 2 चढाया सेट केल्या. तिसऱ्या चढाईमध्ये सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. गुणफलक 22-17 5 गुणांची आघाडी सोनजाई देऊळ संघाकडे. ही आघाडी बिगाडी करून सोडणार का बरके खेळ संघ? आता बघा अटॅक केला गेला. रेडरला दिलं जाते बाद. रेडरला दिलं गेलं बाद. म्हणजे काय आविष्कार पालकर मोठ्याच्या क्षणी मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल आपल्याला. 5 मिनिटं टिकलगिरी गेले. आता मध्ये थर्ड रेड दुसरे मग 6 पारस केराडे. आता मध्ये कोणती भूमिका बजावणार? पारस केराडे खोलवर चढाई करायची. पारस केराडेला जगावून ठेवलं गेलं. मात केलं गेलं. गिट्टी चालू आहे. गिट्टी चालू. कोणतं पारितोषिक लागतंय पारस केराडेला? गिनती चालू आहे. पंच गिनती करतायत, डिस्कस करतायत. आपण जर शांत राहायचं. पंचांचा काही भरवणे खेळ संघ स्कोर करता विचार जर केला गेला 22-21 एका गुणांची आघाडी सोनजाई देऊळ संघाकडे. संघाचा रणजित गोताड शेवटचे 2 खेळाडू. सामना शेवटची 4 मिनिटं. गुणफलक विचार केला 22-21 एका गुणांची आघाडी. रणजित गोताड पाहायला मिळाला. रणजित गोताडला उठवलं गेलं. सामना झाला इक्वल. आता माझा शेवटचा खेळाडू सोनजाई देऊळ संघाचा 1+2 पॉईंट टोटल 3 पाहतो या ठिकाणी. व्यवस्थापक आहे ना, तो व्यवस्थापक उठायचं खुर्चीतनं. कोच आहे ना, कोचनं खुर्चीत उठायचं. व्यवस्थापक उठायचं नाही, फक्त याची व्यवस्थापक कोचनं फक्त उठायचं. यानंतर होणारा सामना दोस्ती गावकरी वर्सेस डॉक्टर नानासाहेब मेहकर फाउंडेशन संघ मालगुण. दोन्ही संघांना तिसरा बुक आहे. आपण खेळ्या दृष्टीने सज्ज राहायचंय. आता मात्र पुन्हा दुसरे मात्र 3 आविष्कार पालकर मेहनत करायचे. 3 गुणांची आघाडी आहे या ठिकाणी खेळ संघाकडे. पाहूया आविष्कार पालकर कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी. आणि कमबॅक करून दिलं होतं सोनजाई देऊळ संघाला. तोच आविष्कार पालकर मैदानात दाखल झालाय. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. आता माझा आविष्कार पालकर पुन्हा एकदा 2 पॉईंट दिले जात आहेत आविष्कार पालकरला. स्कोर करता विचार जर केला गेला 24-25 एका गुणांची आघाडी. दुसरे म्हणजे एक चढाईसाठी सज्ज झाला अथर्व धुमाळ. पाहूया सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. गुणफलक 24-25 एका गुणांची आघाडी आहे खेळ संघाकडे. पाहूया आता मात्र अथर्व धुमाळ कोणती भूमिका करतो आपल्या संघासाठी. अथर्व धुमाळ शांत संयमी खेळी करत असताना काय कामगिरी करतोय. आविष्कार पालकर पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालाय. मित्रांनो आविष्कार पालकरचा जर खेळ आवडला असेल एकदा खेळाडू उतरून जोरदार टाळा आविष्कार पालकरसाठी. कारण खरोखर सिंहाचा वाटा उचललाय सोनजाई देऊळ संघासाठी. हा मात्र वाटा पूर्ण करेल का आविष्कार पालकर? दुसरे मग 3 पाहायला मिळतो आपल्याला. 1 गुणांची आघाडी आहे. बोनस गुण ऑफ आहे. 2-2ची साखळी सजवली जाते भरणे खेळ संघाकडून. आविष्कार पालकर
पुन्हा एकदा आविष्कार पालकर मैदानाच्या बाहेर खोलवर चढाई पाहायला मिळाली होती आविष्कार पालकरची. मात्र जखडवून ठेवलं गेलं आविष्कार पालकरला. आता मात्र दुसरे क्रमांक 1 पाहायला मिळेल आपल्याला त्या ठिकाणी अथर्व धुमाळ. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. पाहूया कोणती कामगिरी करतोय अथर्व धुमाळ. गुणफलकाचा विचार जर केला 24-26 2 गुणांच्या आघाडी खेळ संघाकडे. काही सामना रंगलाय खरं रोमांचक सामना, अंगावरती काटा आणणारा सामना म्हणावा लागेल. एका बाजूला सोडताय देवरूप तर दुसऱ्या बाजूला काळकाई क्रीडा मंडळ भरणे खेळ संघ. आता मला दुसरे मग 1 पाहायला सामना संपायला शेवटची 2 मिनिटं डिक्लेअर केले गेले. 2 गुणांच्या आघाडी आहे. ही आघाडी कोण बिघाडी करून सोडणार कारण मोठ्याच्या क्षणी आविष्कार पालकर सुद्धा मोठ्या खेळ मध्ये बाहेर आहे. आता मला दुसरे मग पाहायला मिळाला सूरज शिंदे. पारस केराडे या खेळाडू मात्र सुंदर कामगिरी केली. 2000 रुपये पारसी लावले गेले पारस केराडेवरती. आता मात्र चार्ज दिला येतोय. एक पॉईंट दिला जातो. पुन्हा आविष्कार पालकर मैदानावर दाखल झालाय. जवळजवळ स्कोरचा विचार केला 26-25 सामना संपायला शेवटचं मिनिट आहे. म्हणजे नक्कीच अजूनपर्यंत मला वाटतं 2 ते 3 चढाया पाहायला मिळतील. पाहूया आविष्कार पालकर बोनस पुरवप आहे. कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. 1 गुणांची आघाडी असताना खेळ संघाकडे आविष्कार पालकर कोणती भूमिका करतो आपल्या संघासाठी. गोलवर चढाई करायची होती आविष्कार पालकरला मात्र सेफ चढाई म्हणावी लागेल. आता मात्र दुसरे क्रमांक 1 पाहायला मिळेल आपल्या चढाईसाठी सज्ज झालाय. लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा एकदा मिडलला येऊन थांबलाय. मिडलला आल्याच्या नंतर टाइम व्हॅलिड केले जाते कारण त्याला पूर्णपणे कल्पना आहे की आपल्या संघाकडे 1 गुणांची आघाडी ही आघाडी बिघाडी करून चालणार नाहीये. कारण त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झालाय तो अथर्व धुमाळ. पाहायला मिळतो आपल्या खेळ संघाचा हा एक खेळाडू आहे. पाहूया अथर्व धुमाळ कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी. त्या ठिकाणी खोलवर चढाई करत असताना शांत संयमी राहिला होता. आता मात्र पुन्हा एकदा आविष्कार पालकर. मला वाटतं याच सामन्यातील शेवटची चढाई पाहायला मिळेल का आविष्कार पालकरची. नक्कीच थर्ड रेड आहे का. नक्कीच त्या ठिकाणी थर्ड रेड आहे. म्हणजे कुठेतरी टच पॉईंट घ्यायचा आहे त्या ठिकाणी आविष्कार पालकरला. कोणती भूमिका बजावणार आविष्कार पालकर. टच पॉईंट घेतलाय तर सामना इक्वल होईल. पाहूया जे काही करायचं आविष्कार पालकर. आविष्कार पालकरला जवळजवळ सामन्यामध्ये काबूज केला गेला. सामना संपला. सामना विजयी झालाय कोण. काही कला क्रीडा मंडळ भरणे खेळ संघ. काही सामना रंगला. जर मित्रांनो सामना आवडला असेल तर जोरदार गाव होतं दोन्ही संघांसाठी. खरोखर सुंदर खेळतात आपण. दोन्ही संघांनी प्रेक्षकांची मनं जिंकलात. संघ आपण